तर लोणावळ्यामध्ये सुद्धा सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि आज रविवार आहे, त्यामुळे रविवार असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर लोणावळ्यामध्ये गर्दी करतात। लोणावळ्यातील प्रसिद्ध लायन पॉइंट, भुशी डॅम, राजमाची, पवनानगर आणि इतर प्रसिद्ध ठिकाणी सुद्धा पर्यटक गर्दी करू लागलेले आहेत। वातावरण अगदीच आल्हाददायक असून पर्यटक या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहेत। लोणावळ्यामध्ये पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी। पाहूयात। पर्यटकांची पावले आपसूक ही लोणावळ्याकडे वळतात। आज रविवार, पर्यटक लोणावळ्याकडे आलेले आहेत आणि याच रविवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल झाले असून पाऊस देखील जोरदार या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आपण जर पाहिलं, सध्या आपण लोणावळ्यातील मुख्य असणाऱ्या कुमार चौकामध्ये आहोत आणि याच चौकामध्ये मुंबई असेल किंवा पुणे असेल या ठिकाणचे पर्यटक जे लोणावळ्यामध्ये दाखल होतात ते याच चौकातून दाखल होतात। त्यामुळं या चौकामध्ये आपण जर पाहिलं, मोठ्या मोठ्या वाहनांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात पर्यटक एकूणच लोणावळ्यामध्ये दाखल झाल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहेत। लोणावळ्यातले टायगर पॉइंट असेल, लायन्स पॉइंट असेल, भुशी डॅम असेल किंवा त्या ठिकाणी राजमाची पॉइंट असेल, या सर्व पर्यटन स्थळांवरती जाण्यासाठी आता पर्यटक लोणावळ्यामध्ये मोठ्या संख्येने दाखल झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा।